आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे अनेक अंगाने परिणाम जे आहे ते भारतात आणि महाराष्ट्रात जाणवताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे ते ऑटो LPG गॅसचा तुटवडा आता भासताना पाहायला मिळतो। जवळपास शहरात 9 ऑटो LPG गॅसचे जे ते पंप आहेत, मात्र यातील 7 पंपावरील गॅस संपला अशी माहिती सुद्धा आपल्याकडे येते। आणि ज्या 1-2 पेट्रोल पंपावर हा गॅस उपलब्ध आहे त्या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ते ऑटो चालकाची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मात्र महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या 3 ते 4 दिवसापूर्वी 61 रुपये प्रति लिटर असणारा हा गॅस आता तब्बल जे आहे ते 74.95 पैशावर जाऊन पोहोचला आहे। आपण बघतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऑटो चालक एकत्र चित्र पाहायला मिळतात आणि आता आपल्या ऑटोमध्ये सुद्धा गॅस भरताना आपल्याला पाहायला मिळतात। अशा पद्धतीने 3 ते 4 दिवसात मोठी भाववाढ या गॅसमध्ये झाली। या ठिकाणी आपल्यासोबत कर्मचारी आहेत, काय सांगाल? मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी गॅस भरण्यासाठी ऑटो चालकांची झाली, भाव कसे वाढले? एक मिनट, ये फुल हो गया ना, रोकना पड़ेगा ना। कशा प्रकारे भाव वाढले 3 दिवसात? 3 दिवसामध्ये आपल्याकडे समजा 5-5 रुपयाने भाव वाढले। पहिले 61 रुपये 35 पैसे होता, त्याच्यानंतर 66 रुपये 35 पैसे झालं, त्याच्यानंतर 71 झालं, आता 75 रुपये भाव चालू आहे सध्या। 3 दिवसात 14 रुपये वाढले? हां, 14 रुपये भाव वाढले। काय परिणाम झाला याचा? काय आता तिकडून स्टॉक नाही भरून, त्याच्यामुळं भाव वाढ चालू आहे। पंप ड्राय झालेले सगळीकडे, त्याच्यामुळं पण भाव वाढलेले आपल्याकडे। तुमच्याकडे किती स्टॉक आहे? आता काय आपल्याकडे 12 वाजे लोक चालन एवढा स्टॉक आहे। नंतर नंतर काय आपलं पण ड्राय होईल, टँकर आलं तर चालन, नाही तर मग बंद पडन। साधारणपणे या पेट्रोल पंपावर दिवसाकाठी किती गॅसची लिटरची विक्री होती? या पंपावर आता सध्या तर 8-10 हजार लिटर होते, कारण की पंप बंद आहे ना, त्याच्यामुळं। नाही तर सर्वसाधारण 3-4 हजार लिटर तसं विकतं। भाव वाढण्याची शक्यता आहे का? हां, शक्यता तर आहेच, भाव वाढणार आहे अजून। आपल्यासोबत रिक्षा चालक आहे ज्यांच्याकडे ऑटो LPG गॅस आहे, काय सांगाल? अनेक जे आहे ते पंप तुम्ही फिरलात, तुम्हाला गॅस मिळत नाही, शेवटी इथं मिळाला आहे, काय प्रतिक्रिया? आता स्टॉक नाही, प्रत्येक गॅस वगैरे काही स्टॉक नाही आहे, काही नाही आहे, माल नाही आहे, वरून माल येत नाही, त्याच्यावर काय करणार सरकारनं? समजा वरून माल आला तर ठीक आहे, असं मग बाकीचे LPG चालू होऊन जाईल ना। मग त्याच्यामुळं काय आता हा चालू इथं येऊन आम्ही LPG भरून आमचे दिवसभराचं रिक्षा चालवतो। भाव वाढल्यामुळे काय परिणाम होतोय? भावाला काहीच परिणाम परिणाम तर काही झाला नाही अजून, तर फक्त माल भेटला नाही तर मग काय ऑटो तर उभे करून देणं पडेल ना, बाकी काय मग धंद्यावर परिणाम होऊन जाईल आमच्या। लोक तर काही पैसा वाढून देत नाही। पब्लिकचं असं आहे की जी दुसरे रिक्षा चालक आपल्यासोबत, काय सांगाल? काय नाव आहे, किती वर्षापासून रिक्षा चालवत आहे? मागच्या 20 वर्षापासून रिक्षा चालवतोय। हे युद्धाच्या परिणामामुळे जो डिझेलच्या गॅसच्या आणि गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला, त्याचा परिणाम रिक्षा चालकांवर मोठ्या प्रमाणात जाणवतोय। कारण की या ठिकाणी गॅस मिळत नाही। शहरात 9 गॅसचे पंप आहेत, त्या 9पैकी 7 पंप आज रोजी स्टॉक नसल्यामुळे बंद पडलेले आहेत। 2 पंप चालू आहेत, त्या पंपावर पण सुद्धा 2 दिवसात जवळजवळ 15 रुपयाचे भाववाढ झालेली आहे। या 15 रुपयाच्या भाववाढीमुळं रिक्षा चालकांवर आता उपासमारीची वेळ येणार आहे। सुशिक्षित बेरोजगार भरपूर रिक्षा चालवतात आणि सगळं पोट त्यांचं रिक्षावर भरतं, पूर्ण घरदार त्यांना रिक्षावर चालवं लागतं, रिक्षा चालून घरदाराचं पोट भरावं लागतं। परंतु या गॅसच्या भाववाढीमुळं आज आमच्या गाड्या उभ्या करून द्यायची वेळ आलेली आहे। सरकारने याकडे जरा लक्ष द्यावं, गॅसचा पुरवठा कसा होईल याच्याकडे सरकारने लक्ष द्यावं। सरकारची पॉलिसी होती की 3 ते 4 आठवडे भाव वाढणार नाही, परंतु मागच्या 3 दिवसातच 14 रुपये भाव वाढलेले आणि इथून पुढेही भाव वाढण्याची शक्यता आहे लगेच। मग ही पॉलिसी सरकारची गेली कुठं? आणि मग रिक्षा चालकांनी आता बोलायचं कुणाला आणि सांगायचं कुणाला? आमची सरकारची सर्व रिक्षा चालकांची सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर या गोष्टीवर लक्ष द्यावं, नाहीतर रिक्षावाल्यांना आता रिक्षा उभ्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही। बरं, मग सांगा, एक सर्वसाधारण अंदाजे छत्रपती संभाजीनगरमध्ये LPGवर चालणारे किती रिक्षा असतील? LPGवर जवळजवळ 10 ते 15 हजारच्या वर रिक्षा LPGवर चालतात संभाजीनगरमध्ये। आणि या सर्व रिक्षांवर परिणाम असा आलेला आहे की भाववाढ गॅसची होती, परंतु रिक्षाचे जे पॅसेंजर आहेत ते पैसे वाढवून भाडेवाढ काही होत नाही। याचं कारण असं आहे की शहरात अनेक आमच्या ज्या LPGच्या रिक्षा यांना परमिट पाहिजे सरकारला, आम्हाला वर्दी पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं सरकारने आम्हाला बंधन केलेलं आहे। परंतु त्याच काळात दुसऱ्या ज्या इलेक्ट्रिकच्या रिक्षा निघलेल्या आहेत त्यांना परमिटही लागत नाही, त्यांना वर्दीही लागत नाही आणि त्यांना स्वस्त पडतं, त्याच्यामुळं
ते कमी पैशात सीटं घेऊन जातात आणि आम्हाला आता गॅसचा भाव वाढल्यामुळे ते नेता येत नाही. तरी सरकारने याच्यावर काहीतरी उपाय काढावा. निश्चित आपण बघतोय हे सगळे रिक्षा चालक या ठिकाणी आपल्या ऑटोमध्ये LPG गॅस भरण्यासाठी एकत्र आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि अनेक पंपावरील जे आहे ते गॅस संपल्यामुळे ही सगळी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि गेल्या 3 ते 4 दिवसात तब्बल 14 रुपये ऑटो LPG गॅस वाढले. त्यामुळे रिक्षा मालकावर सुद्धा उपासमारीची वेळ येऊ शकते अशा प्रतिक्रिया यांनी दिल्यात आणि यातून आता सरकारने तोडगा काढावा, मार्ग काढावा अशी सगळी मागणी छत्रपती संभाजीनगरमधून होताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.